मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी. पण चर्चेमध्ये म्हणूया किंवा वादात म्हणूया ते म्हणजे राज ठाकरे, आदित्य ठाकरे. मोहित कंबोज हे अगोदर भारतीय जनता पक्षाचे काम करायचे. हो. आताचे भारतीय जनता पक्षाचे कुठलेही सदस्य नाही आहेत. आता ते उद्योग वगैरे करतात. आता उद्योगपती आपण त्याला म्हणूया. आता जर एका उद्योगपतीच्या मुलीच्या वाढदिवसाला जर गेले तर काय बिघडलं? ज्यांचा शिवसेना फुटीमध्ये एवढा मोठा सहभाग होता, अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला अगदी उत्साहामध्ये सहभागी होणं, उद्या ज्यांना हे नेहमी गद्दार म्हणतात त्या एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला जातील का? एक पत्र सध्या चर्चेमध्ये आहे सुनेत्रा पवारांचं. नेमकं काय वाद आहे या राष्ट्रवादीमध्ये? सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिले की बाबा ह्याच्या आधी जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याला ग्राह्य धरू नका. आता इथून पुढे जे काही गोष्टी होतील त्या आम्ही तुम्हाला सांगू, त्या पद्धतीने करू. म्हणजे एक प्रकारे तटकरे आणि पटेल यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह नाही आहे का? राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा एक विषय आहे. आता मुळात शरद पवारांनी असं सांगितलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, पण काँग्रेसने एंट्री घेतली आहे. राहुरीची जागा भाजपची असल्यामुळे आत्ता तरी दिसते की तिथं निवडणूक होईल, पण ही जी बारामतीची जी जागा आहे तिथं काँग्रेसचा संबंधच नाही आहे. नाही, मग काँग्रेसला बाहेर पडायचे का काय महाविकास आघाडीमधून? शरद पवारांच्या मताला सुद्धा आता तेवढी किंमत राहिलेली नाही आहे का महाविकास आघाडीमध्ये? राघव चड्ढा नावाचे खासदार आहेत आपचे, त्यांना त्यांच्याच पक्षाने बोलण्यावरती कंट्रोल केलंय त्यांच्या. अशी चर्चा आहे की ते भाजपच जातील. नमस्कार, पॉलिटिकल मोड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. आपला नेहमीचा प्रश्न, पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो या आठवड्यातला ट्रेंडिंग टॉपिक होता तो म्हणजे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी. आणि या पार्टीमध्ये सगळ्या पक्षाचे नेते आले होते. पण चर्चेमध्ये म्हणूया किंवा वादात म्हणूया किंवा ज्यांच्याबद्दल सर्वाधिक जास्त बोललं गेलं ते म्हणजे ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे. अशी कुठली नामुष्की होती की त्यांना मोहित कंबोज यांच्या पार्टीमध्ये जायला लागलं आणि आनंदाने ते त्यामध्ये सहभागी झाले? बघा, नामुष्की म्हणजे हे काय की मुंबई आहे, मुंबईमध्ये पार्टीला जाणं, विशेषतः मोहित कंबोज हे अगोदर भारतीय जनता पक्षाचे काम करायचे. हो. आताचे भारतीय जनता पक्षाचे कुठलेही सदस्य नाही आहेत. हो. ते फक्त आता सक्रिय राजकारणातून बाजूला गेले. आता ते उद्योग वगैरे करतात. आता उद्योगपती आपण त्याला म्हणूया. तर उद्योगपतीच्या मुलीच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय राजकीय नेते, त्यासोबतच इथे बॉलिवूड इंडस्ट्री खूप मोठी आहे. अरे जिथे जिथे बॉलिवूड इंडस्ट्री आहे तिकडे तिकडे सर्वपक्षीय राजकीय नेते जात असतात. आणि विशेषतः ठाकरे तर बॉलिवूड यांच्यासोबत तर ठाकरेवाल्यांचे चांगले, ठाकरे बंधूचे त्यांच्या कुटुंबातील लोकांचे चांगले संबंध आहेत, म्हणून त्या ठिकाणी तिकडे गेलेत. बरं, टीकेचं कारण काय? की टीकेचं कारण आहे की शिवसैनिक जे लोक त्यांच्यासाठी सोशल मीडियावरती ते बोलतात, त्यांच्यासाठी ठाकरेच्या बाजूने भाजपची संबंधित लोकांना ते लोक टीका करतात. मोहित कंबोज यांच्यावर ते वारंवार टीका करायचे. कोण टीका करायचे? तर शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे सोशल मीडियावरचे पदाधिकारी आणि जे संबंधित लोक आहेत. इवन मोहित कंबोज याला बोललं जातं की जी शिवसेना फूट झाली 2022ला त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल होता. त्यांना गुवाहाटीला व्यवस्था केली, त्यांनी सुरतला नेलं, गुवाहाटीला नेलं. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोहित कंबोज हा अग्रणी होता. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं शिवसैनिकामध्ये थोडंसं नाराजीची लाट पसरली आणि त्यांनी टीका करायला सुरुवात केली. काही सोशल मीडियावरचे अकाउंट्स आहेत बऱ्यापैकी फॉलोअर्स असलेले, त्यांनी आदित्य ठाकरेवर टीका करून, आदित्य ठाकरे आम्ही तुमच्यासाठी लढतो, तुम्ही मात्र आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये बोलतो त्यांच्याच मुलीच्या पार्टीला तुम्ही जाता, वाढदिवसाच्या पार्टीला तुम्ही जाता, म्हणून काही लोकांनी त्यांना अनफॉलोसुद्धा केलं आहे. म्हणजे या एका घटनेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सगळ्या प्रवक्त्यांना, नेत्यांना माध्यमामध्ये येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं की बाबा राजकारण वेगळं असतं, वैयक्तिक वेगळं असतं. आता राजकारणामध्ये आपण काम करत असताना वैयक्तिक गोष्टीला आपण कसं न्यायचं, वैचारिक मतभेद हा कायम असणार आहे, पण आपण वैयक्तिक जे काही संबंध आहेत त्यांनी बोलवलं. आता वाढदिवसाच्या सारख्या एखाद्या चांगल्या कार्याला जर आम्हाला बोलवलं तर आदित्य साहेब नाही म्हटले नसते किंवा मग राज ठाकरे साहेब नाही म्हटले असते. त्यांच्याकडे
एक काय म्हणू आपण उद्योगपती म्हणून ते त्यांच्याकडे गेलेले, असं त्यांच्याकडे स्पष्टीकरण देण्यात आलं. पण आपण एवढ्या गप्पा मारत असतो की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती एवढी चांगली आहे की आपण एकमेकांना किती चांगल्या आदरानं बघतो, विरोधात असतानाही आपण असं करायचो, सभागृहामध्ये एकमेकांना जरी एकमेकांवर टीका केली तरी आपण सभागृहाच्या कॅन्टीनमध्ये एकत्र बसून अगोदरचे आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते सगळे एकत्र बसून चहा प्यायचे, एकमेकाच्या घरी जायचे, सोयरिकी व्हायच्या, या सगळ्या गोष्टी व्हायच्या. म्हणून आपण म्हणायचो की अरे महाराष्ट्राचं राजकारण चांगलं आहे, उत्तर भारतासारखं किंवा उत्तर प्रदेश, बिहार यांच्यासारखं कट्टरता नाही आहे महाराष्ट्रामध्ये, असं आपण एकीकडे बोलतोय. आता मागच्या काही दिवसापासून असं आलं की महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर गेले, आपण एकमेकावर किती टीका करतो, एकमेका वैयक्तिला पातळी सोडून सगळी टीका करतो, तर हे राजकारणाचं चिखल झालंय. हे सगळं बोलणारे पण सोशल मीडियावरचे आपलेच काही लोक आहेत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती चांगली हे पण सांगणारे लोक आहेत. पण आता जर एका उद्योगपतीच्या मुलीच्या वाढदिवसाला जर गेले तर काय बिघडलं? नाही, तुम्ही म्हणताय ते एका मर्यादेपर्यंत समजता येऊ शकतं, पण ज्यांचा शिवसेना फुटीमध्ये, तुम्ही आता उल्लेख पण केलात की ज्यांचा शिवसेना फुटीमध्ये एवढा मोठा सहभाग होता, अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला ते पण हसत खेळत अगदी उत्साहामध्ये सहभागी होणं हे कुठंतरी खटकणार आहे. मग प्रश्न एक असा पण विचारला जातो की जर का तुम्ही मोहित कंबोज यांच्या एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला जाऊ शकता, तर उद्या ज्यांना हे नेहमी गद्दार म्हणतात त्या एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमाला जातील का? ते तर एकमेकांकडे बघत पण नाही. कसं आहे की जातील आहे ना, गेलंच पाहिजे ना. महाराष्ट्राचं राजकारण बघता संजय राऊतांना हा प्रश्न विचारला होता, तर त्यांनी अर्थातच सारवासारव केली की बोलवलं तर बघूया. म्हणजे माझंही तेच, मीही सकारात्मकतेनंच बघतो या गोष्टीकडे. आपण सगळेच सकारात्मक बघतो. जर आपण महाराष्ट्राचं राजकारण अजून सुसंस्कृत करायचं असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामधली जी काही आपली चांगली आपुलकीची जी भावना होती ती अजून टिकवायची असेल, तर राजकीय विरोधक असून काय झालं, आपण एकमेकांच्या इथं गेलंच पाहिजे ना. तर एकनाथ शिंदेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी दोघांनी एकमेकांना बोलवलं तर दोघं एकमेकांच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे, ह्याच्यात काही चुकीचंच नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते एकत्र आले, दोन्ही शिवसेना एकत्र आले असं पण होत नाही ना. गेलं पाहिजे. जे आपण बोलतो की राजकारण चिखल झालाय तो सुधारला पाहिजे का, तर सुधारला पाहिजे. सुधारायला काय करणार तर हेच आहेत, कोणाच्या एखाद्या कार्यक्रमाला जाणं, कोणाच्या बोलवलं तर त्यांच्या एकत्र येणं, एकत्र मध्ये रचणं. त्या कार्यक्रमाला मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे पण होते. त्याच कार्यक्रमाला मोठे मोठे इंडस्ट्रीमधले मोठे मोठे हिरो होते, शाहरुख खान होते, इव्हन मोठे उद्योगपती अंबानी सुद्धा होते, राज ठाकरे सुद्धा गेलेले. तर मग हे लोक जाणारच ना तिथं, का नाही गेलं पाहिजे? राज ठाकरेंचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की जो काही वाद आहे मोहित कंबोज यांच्यासोबतचा तो शिवसेनेचा आहे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी आहे, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आमचे संबंध म्हणजे राज ठाकरेच आणि मोहित कंबोज यांचे संबंध चांगले आहेत, आत्तापर्यंत राहिलेले आहेत. खरं ना, मुळात काय ना, मोहित कंबोज हे सक्रिय राजकारणापासून 5-7 वर्षाच्या आधीच ते राजकारणातून निवृत्त झालेत. आता ते फक्त आणि फक्त व्यवसाय करतात, त्यांचं लक्ष व्यवसायाकडे आहे. आता ते एक उद्योगपती म्हणत, आता एखाद्या उद्योगपतीच्या लेकीच्या वाढदिवसाला जाणं याच्यात मला काय वाटत नाही की त्याच्यामुळे चुकीचं, आणि कार्यकर्त्यांनी पण एवढा अकांड तांडव करायची गरज नाही. माध्यमांनी पण विविध कार्यक्रम घेतले, उद्धव साहेब आदित्य ठाकरे साहेब तुम्ही चुकलात या हेडिंगच्या मध्ये लोकांनी कार्यक्रम चालवले, तर एवढं काय अकांड तांडव करायची गरज नाहीये. ते गेले. इथनं पुढं सुद्धा असं सगळे राजकीय विरोधक एकमेकांच्या सोबत गोडी गुलाबीने सलोख्याने राहिलं पाहिजे, या मताचं मी आहे. आणि आपण राज्यातल्या सगळ्या लोकांनी असं असलं पाहिजे की कट्टरतावाद जो आहे तो कुठंतरी संपला पाहिजे. चांगली आहे ही एक, या निमित्ताने तुम्ही भावना व्यक्त केली की कुठल्याही पक्षाचा असो, आत्तापर्यंत आपली जी महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे की विरोधी पक्ष असो किंवा मग सत्ताधारी पक्ष असो, प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करूनच पुढं गेलं पाहिजे. पुढचा एक माझा प्रश्न आहे राष्ट्रवादीशी संबंधित. सध्या अजित पवारांची म्हणजे आता सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी झालेली आहे, तो पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. जसा नेहमीच चर्चेत असतो, अजितदादांच्या निधनानंतर तो जरा जास्त चर्चेमध्ये आला. एक पत्र सध्या चर्चेमध्ये आहे सुनेत्रा पवारांचं, आणि त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं ते, म्हणजे हे दोन्ही पत्र चर्चेमध्ये आले आहेत. नेमकं काय वाद आहे या राष्ट्रवादीमध्ये, आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे जो काही वाद आहे त्यावरून नंतर पार्थ पवार यांनी सुद्धा बाजू घेतली आहे या दोन नेत्यांची? नाही बघा, कसं आहे की दादा जोपर्यंत होते तोपर्यंत दादांच्या हातामध्ये सर्व पॉवर होते. दादांच्या अकाली निधनामुळं थोडं त्या मधल्या काळामध्ये थोडंसं विस्कळीत झालं की कोण अध्यक्ष होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार. या सगळ्या काळानंतर मग उपमुख्यमंत्री पदाची ज्यावेळेस सुनेत्रा पवार
शपथ घेतल्या त्यानंतर आपल्याला कळलंच होतं की पुढच्या अध्यक्षा पण त्याच असणार आहेत. आता ते अध्यक्ष झाल्यानंतर आता त्यांच्या पक्षाची कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. त्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलं की बाबा ह्याच्या पुढं ह्याच्या आधी जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याला ग्राह्य धरू नका. आता इथून पुढे जे काही गोष्टी होतील त्या आम्ही तुम्हाला सांगू, त्या पद्धतीने करू. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ज्या दिवशीपासून रोहित पवारांनी हा सगळा मुद्दा उचलला आहे की दादांचं मृत्यूमागं घातपात आहे वगैरे वगैरे, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, अनेक नेत्यांना भेटले, त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाही तर बाहेर कर्नाटकमध्ये जाऊन त्यांनी FIR करून घेतलं, मग सरकारने पण त्याची चौकशी आदेश दिले. त्यावेळेसपासून असं दिसतंय की त्या राष्ट्रवादीमध्ये काहीतरी बेबनाव आहे दादांच्या राष्ट्रवादीमध्ये, की कोणीतरी प्रयत्न करतोय फूट पाडायचं. तर या सगळ्या चर्चेमध्ये पार्थ पवारांनी ट्विटच करून सांगितलं, सर्व विषय संपवला की असं काही नाही आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या सिनियर लोकांविषयी अशा काही वाटळ उठवणं, अशा काही चुकीच्या बातम्या पेरणं हे एकदम चुकीचं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभलेलं आहे, इथून पुढं पण लाभेल. हा एकच ट्विट होता जो या सगळ्या जो काही प्रयत्न आहे अजितदादा गटामध्ये जो काही फूट पाडण्याचा किंवा त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचा, या सर्व चर्चांना, या सर्व घडामोडींना थांबवणारा एक ट्विट पार्थ पवारांनी केलं आणि तेव्हापासून या सगळ्या गोष्टी आता शांत झाल्यात. बरं, ह्याच्या आधीच्या आपण कार्यक्रमामध्ये आपण बोललेलो आहे की ज्यावेळेस अजितदादा एकटे होते, त्यांना पवार कुटुंबाने पण साथ दिली नव्हती, त्यावेळेस पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि अजितदादाची आई हे पवार कुटुंबातले इतकेच लोक एकीकडे होते, अख्खा पवार कुटुंब एकीकडे होता. तर अजित पवारांच्या बाजूनं हे सुनील तटकरे होते, हेच प्रफुल्ल पटेल होते, हेच मुंडे होते, हेच मुश्रीफ होते, हेच आत्ता ज्यांच्यासोबत जे लोक आहे भुजबळ होते, हेच लोक होते ना. इथनं पुढं पण तेच लोक असणार. बरं, यांनी पण वारंवार त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे ना की दादा गेल्यानंतर दादांच्याच विचारावर आमचा पक्ष चालेल. त्यांनी सुनेत्रा पवारांना अध्यक्ष केलंच ना. सुनेत्रा पवार अध्यक्ष आहेतच ना. सुनेत्रा पवारांचं लेटर जातोच आहे ना. पण असं म्हणतात की सुनेत्रा पवार या फक्त नामधारी आहेत, बाकी सगळे निर्णय हे दोनच नेते जास्त करून घेत आहेत, प्रफुल्ल पटेल आणि अजून मी काय सांगितलं, सुनेत्रा पवारांना हलक्यात कोणी घेतलं नाही पाहिजे. हे त्यांची ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली त्याच वेळेस मी सांगितलं होतं की त्यांना हलक्यात कोणी घेऊ नये, कारण ते काय असं नवीन आणि नवख्या राजकारणी नाही आहेत. त्यांना सगळं माहीत आहे. मागच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला आढळून आलं असेल त्यांचं एकही आतापर्यंत चुकीचं बोलणं, चुकीचं स्टेटमेंट, चुकीचं वागणं दिसलेलं नाही. याच्यावरून समजून घ्या की दादा गेल्यानंतर ते पक्ष सावरण्याचा प्रयत्न करतात, ते पक्ष किंबहुना सावरले सुद्धा आहेत, सरकारमध्ये सुद्धा त्या गेल्यात आणि व्यवस्थित चालवत आहेत. त्यामुळं सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर महायुतीमधील इतर पक्षातील या पक्षातल्या लोकांनी सुनेत्राताई पवार यांना हलक्यात घेऊ नये आणि हलक्यात घेणारे नाहीत. त्यांनी 2 महिन्यामध्ये त्यांची काय म्हणू आपण ती क्षमता सिद्ध करून दाखवलेली आहे. त्यामुळं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असं काही अनुचित काम करणार नाही आहेत किंवा दादांना वाईट वाटेल किंवा दादांच्या पक्षामध्ये काही फूट पडेल किंवा मग दादाचा पक्ष विस्कळीत होईल असं काही करणार नाहीत, किंबहुना सुनेत्रा पवारच त्यांना करू देणार नाही आहेत, असं तर आपल्याला आतापर्यंत समजलंच आहे. त्यामुळं सुनेत्रा पवार हे फक्त सह्यापुरत आहेत असं म्हणणं, हा जो आरोप आहे कुठं ना कुठंतरी यामध्ये काही तथ्य नाही आहे. त्या सक्षम आहेत आणि ते सक्षमपणे राबवत सुद्धा आहेत प्रत्येक गोष्टी. पण ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून असं नाही वाटत का की सुनेत्रा पवार या 2 नेत्यांवरती नाराज आहेत? कारण ते पत्र सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यात हे स्पष्ट म्हटलंय की जो काही पत्रव्यवहार झाला आहे मागच्या काही दिवसामध्ये किंवा जो संवाद झाला आहे निवडणूक आयोगाशी तो तुम्ही ग्राह्य धरू नका. म्हणजे एक प्रकारे तटकरे आणि पटेल यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह नाही आहे का? नाही, कार्यपद्धती जरी असली, ज्यावेळेस एकमताने सर्व आमदारांनी, सर्व नेत्यांनी एकमताने ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांना पक्षाची सूत्र हातात दिली, त्याच वेळेसपासून यांची भावना आहे ना, तटकरेंची भावना आहे, सुनील आपल्या प्रफुल्ल पटेलांचे, भुजबळांचे, मुश्रीफांचे, मुंडेंचे, जे लोक यांच्याकडे आहेत त्या सगळ्यांची एकच भावना आहे, वहिनी जे म्हणतील आम्ही ते करणार. आता ह्या पत्रामुळं का चर्चा होते तर अजूनही एक गट असंतोष आहे जो शरद पवार गट आहे. त्या गटालाही अजून सुचत नाही की मग पुढं विलिनीकरण होणार नाही होणार, मग आम्ही NDA सोबत जाणार का महाविकास आघाडीसोबत असणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, शरद पवार गटामध्ये अजूनही असंतोषच आहे. ते कुठं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत असतात तर कुठं नसतात, कुठं साथ देतात तर कुठं साथ देत नाहीत. हे चलबिचल त्यांच्या मनात आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे या गटावर काही परिणाम होईल का असं त्या ठिकाणी प्रयत्न आहे. तर तो होताना तसं दिसत नाही. सगळे एकमताने काम करतात. पण येणारा काळ आहे
त्याच्यामध्ये काय होईल सांगता येते, पण आत्ता सध्या तरी सुनेत्रा पवार सगळ्या घडी बसवून त्या व्यवस्थित काम करताना दिसत आहेत. पण तरी सुद्धा सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, माझ्याही मनात तो प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. तुम्हाला काय वाटतं ते, की उद्या जर का काही असं वेगळा डिसिजन झाला आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर, म्हणजे असं होऊ शकतं का? नाही, कसं आहे, यांना जर राष्ट्रवादीतून बाहेर पडायचं राहिलं असतं तर ते त्याच वेळेस बाहेर पडले असते, ज्यावेळेस दादांनी वेगळा निर्णय केला. यांचे भाजपसोबत चांगले संबंध नाहीत का? आहेत ना. सुनील तटकरेंचे चांगले संबंध आहेत, भुजबळांचे चांगले संबंध आहेत, प्रफुल्ल पटेलांचे चांगले संबंध आहेत. का तर हे आता सध्या महायुतीतच आहेत ना, म्हणून यांचे चांगले संबंध आहेत ना. आता भाजपसोबत चांगले संबंध आहेत म्हणून उद्या हे भाजपमध्ये जातील असं जर म्हटलं तर शिवसेनेचे जेवढे 57-58 आमदार आहेत त्याच्यापैकी 30-40 आमदारांचे संबंध भाजपचे चांगले आहेत. मग ते सगळे येतील का? नाही येतील. मग राष्ट्रवादी अजित पवार गटातले सगळे आमदार भाजपमध्ये येतील का? नाही येतील. दोन पक्ष वेगळे आहेत. पक्षांचे सगळं काय मग आपण त्याला पक्षांचे नियमावली वेगळे आहेत, पक्षांचं ध्येयधोरणे वेगळे आहेत. ते आपापल्या पक्षाच्या नियमावर, आपापल्या पक्षाच्या ध्येयधोरणावर काम करतात. फक्त महायुतीमध्ये आहेत म्हणून त्यांना भाजपसोबत जुळून घ्यायला लागतं. आता दादांच्या झाल्यानंतर सुनेत्राताई प्रॉपर तयार होईपर्यंत पक्षाच्या वतीने बाजू मांडण्याचे काम या दोघांनीच केलंय. त्यामुळे साहजिकच आहे यांना कोणासोबत जुळून घ्यायचं होतं, भाजपसोबत जुळून घ्यायचं. मग आता दादा नसताना या दोघांनी सुरुवात केली, आता सुनेत्राताई पुढे ती गोष्ट नेत आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे आता हे भाजपमध्ये जातील का? बरं, अनेक लोक आलेत ना, 19ला अनेक लोक आले, 24ला अनेक लोक आलेत भाजपमध्ये. तेच म्हणजे अजित पवारांच्या पक्षात, म्हणजे आता सुनेत्रा पवारांच्या पक्षात जर सगळं चांगलं असेल तर चलबिचल अजून वाढणारे शरद पवारांच्या पक्षातल्या 100% निश्चितच आहे ना. कारण त्यांना विलिनीकरणाची खूप काही दिवसाच्या पूर्वी युगेंद्र पवारांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं, जे अजितदादांच्या विरोधामध्ये विधानसभा लढवली, पूर्ण ताकदीनिशी लढवली. त्यांनी स्टेटमेंट दिले की अजितदादांना शरद पवारांसोबत जुळवून घ्यायचं होतं. म्हणजे हे काय, विलिनीकरणाच्या बाजूने, विलिनीकरण झालं पाहिजे या मताचे ते लोक आहेत. पण आता हे सगळं व्यवस्थित चाललंय, सरकार स्थिर स्थावर आहे, पक्ष स्थिर स्थावर आहे, पक्षामध्ये काही पक्षामध्ये काही अनुचित प्रकार घडत नाहीयेत, म्हणून त्यांचं असंच चाललंय की आता आमचं विलिनीकरणाचं काय होईल, आमचं सत्तेत जाण्याचं काय होईल, आम्ही केंद्रामध्ये आमच्या मंत्रिपदाचं काय होईल, आमचं राज्यामधल्या मंत्रिपदाचं काय होईल, ही चिंता सध्या शरद पवार गटातील लोकांना झालेली आहे दिसते. राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा एक विषय आहे, चर्चेमध्ये आहे सध्या, आणि या निवडणुकीमध्ये एंट्री घेतली आहे काँग्रेसने. आता मुळात शरद पवारांनी असं सांगितलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, आणि एकूणच दोन्ही राष्ट्रवादीचं तेच मत होतं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. पण काँग्रेसने एंट्री घेतली आहे, रासपने पाठिंबा दिला आहे, वंचितने पाठिंबा दिला आहे. असं वाटतं का की काँग्रेसला मिळेल यश बारामती आणि राहुरी अशा दोन्ही ठिकाणी? आता दोन ठिकाणी म्हणजे कुठं लढणार आहेत कुठे नाहीत हे अजून कन्फर्म नाही आहे, पण एंट्री तर त्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे. म्हणजे माननीय दादा आणि शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली मृत्यू झाल्यानंतर तिथल्या जागा पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. तिथं दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्र्यांची पण इच्छा आहे, जसं शरद पवारांची इच्छा होती तसं मुख्यमंत्र्यांची इच्छा होती की दोन्ही ठिकाणचे नेते गेलेत, त्या ठिकाणी निवडणूक झाली नाही पाहिजे, बिनविरोध झाली पाहिजे, या प्रयत्नाचे आम्ही आहोत असं मुख्यमंत्र्यांनी आधीच संदेश दिलेला आहे. त्याने संदेश दिल्याप्रमाणे राहुरीची जागा भाजपची असल्यामुळे त्या ठिकाणी जे दिवंगत आमदार आहेत त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी माजी आमदार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आहेत, ते आता इच्छुक आहेत. त्यांनी तयारी दाखवली निवडणूक लढवायची. त्यामुळं आत्ता तरी दिसते की तिथं निवडणूक होईल. जसं तुम्ही बोललात दोन्हीकडे, आता इकडे सुद्धा जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढत असेल तर काँग्रेसचा प्रश्न येत नाही आहे. म्हणजे आपण वरच्यावर जर महाविकास आघाडीचं जर गणित बघितलं, पण ही जी बारामतीची जी जागा आहे तिथं काँग्रेसचा संबंधच नाही आहे. मागच्या अनेक वर्षापासून आघाडीमध्ये ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेली आहे. त्यामुळे तिथं काँग्रेसनी का तयारी केली किंवा काँग्रेसनी का तयारी दर्शवली हा ते कळण्यापलीकडची, परत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सहानुभूती सुद्धा आहे सध्या. नाही, हा कळण्यापलीकडचा विषय. तुमच्याकडे तुमची महाविकास आघाडी नाही आहे का आता? तुम्ही मग काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि तुम्ही वेगळे झालात का? मग ह्या त्या ठिकाणी काँग्रेसने का क्लेम केला? मला या निमित्ताने हाच प्रश्न विचारायचा होता की आता संजय राऊत त्यांना पण हा प्रश्न विचारला की काँग्रेस या ठिकाणी लढणार आहे, तर त्यांचं तेच टिपिकल उत्तर आलं की आम्ही तिन्ही पक्ष बसून
निर्णय घेऊ. तिन्ही पक्षापासून निर्णय घेऊ म्हणता एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन सपकाळ जाहीर करून टाकतात की आम्ही या दोन्ही ठिकाणच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. एक विसंवादाला पण काही सीमा असते. नाही बघा, म्हणून म्हणतो ना, ती वर्षानुवर्षे ती जागा राष्ट्रवादीची आहे. जर त्या बरं निवडणुका जरी होणार जरी असतील तरी राष्ट्रवादीने क्लेम करायला पाहिजे ना तिथं. मागच्या निवडणुकीचे पराभूत उमेदवार कोण होते? युगेंद्र पवार होते, शरद पवार गटाचे. त्याने त्या ठिकाणी क्लेम केलं पाहिजे आणि त्यांनी म्हटलं पाहिजे की ठीक आहे, आता दादा गेले तर ते आपल्या कोणाच्या हातात नाही, आम्ही लढवतो. पण कुठून काँग्रेस त्या ठिकाणी आली आणि कुठून ते क्लेम करते ते हर्षवर्धन सपकाळांनाच माहिती आहे. नाही, मग काँग्रेसला बाहेर पडायचे का काय महाविकास आघाडीमधून? काय नेमकं काय त्यांचं? तसं तर दिसत नाही. ज्यावेळेस राज्यसभेची ज्यावेळेस निवडणूक लागलेली, ज्यावेळेस जागा खाली झाल्यानंतर, त्यावेळेस जर त्यांना बाहेर पडायचं राहिलं असतं तर त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला नसता. शिवसेनेने मग शरद पवारांना पाठिंबा दिला नसता तर त्यांना आघाडी तोडायची असती. तर रेटतायत असं वाटत नाही महाविकास आघाडी? आता सध्या हल्ली निवडणुका पण नाहीत ना. आता हे 2 पोटनिवडणूक आल्यामुळे आपण चर्चा करतो, तर कुठली निवडणुका पण नाही. आघाडी राहिली का नाही राहिली काय त्यांना काय फरक पडत नाही. तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतात. पण आघाडी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून किंवा महायुती म्हणून तर दादांच्या घरचे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, त्यांची ती हक्काची जागा आहे, त्यांना त्या ठिकाणी लढवावंच लागणार आहे. तर आता इकडून जर सुनेत्रा पवार असतील तर त्याच्या विरोधामध्ये शरद पवार गटातले लोक पण जाऊ शकणार नाहीत. बरोबर. पण काँग्रेसनी मात्र त्यांचं तिथं काय नसताना, अस्तित्व नसताना ते कसे काय आले आणि कशी काय तिथे जागा क्लेम केली हे कळण्या पलीकडचं आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याचा एक असाच अर्थ आहे की यश मिळणं काँग्रेसला सध्या तरी कठीण आहे बारामतीमध्ये. जर उद्या त्यांनी कन्फर्म असं ठरवलं, दोन्ही ठिकाणी राहुरीमध्ये सुद्धा कसं काय काँग्रेसला तिथे यश मिळू शकतो? प्राजक्त तनपुरे त्या ठिकाणी माझे मागचे आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्यांना लोक म्हणजे त्यांना जास्त पाठबळ मिळेल का जिथं काँग्रेस नव्हती तिथे त्यांना पाठबळ मिळेल? तर हे आहे काँग्रेसनी, किंबहुना हर्षवर्धन सपकाळने, मी पण आहे राज्यामध्ये, आम्ही पण आहोत, अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, आमची पण चर्चा झाली पाहिजे. आम्ही निवडणुका लागल्यात म्हणजे आम्ही सहजासहजी सोडणार नाहीये, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न आहे. मला तर वाटते अजूनही आपण आशा करू शकतो की राहुरीची तर समजा आता जर प्राजक्त तनपुरेने जर इच्छा दाखवली तिथे एखाद्या निवडणूक होऊ शकते. पण शक्यतोवर शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा महायुतीतले दोन्ही तिन्ही पक्ष असतील ते बिनविरोध करायचा प्रयत्न करतील बारामतीचा. पण आता बघूया, जर कोणाची इच्छाच असेल, आता काही लोक अपक्ष जरी भरले फॉर्म तर त्या ठिकाणी निवडणूक अटळ आहे. आता इथं ऋतुजा लटके यांच्या वेळेस सुद्धा प्रमुख पक्षांनी फॉर्म भरला नव्हता, पण अपक्षांनी फॉर्म भरल्यामुळे ती निवडणूक त्या ठिकाणी ती मतदानाची प्रक्रिया पार पडली. बरोबर. तरी ऋतुजा लटके त्या ठिकाणी निवडून आले. शरद पवारांच्या निमित्ताने एक प्रश्न होता की एवढं सगळं झालं म्हणजे आपल्याच आघाडीतला एक पक्ष आपल्याला जुमानत नाहीये. म्हणजे शरद पवारांनी आधी आवाहन केलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, आणि त्यांचं तसं मार्गदर्शनही असतं जय पवार, पार्थ पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला, भले जरी ते वेगवेगळे असले तरी. शरद पवारांच्या मताला सुद्धा आता तेवढी किंमत राहिलेली नाही आहे का महाविकास आघाडीमध्ये? किंवा काँग्रेस असो किंवा आपले उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो, तेवढं सिरियसली घेत नाहीत असं वाटतं का? न बा, दादांच्या अकाली निधनानंतर जे एक प्रेस कॉन्फरन्स झालेली शरद पवारांची, त्यांनी मीडियाला येऊन सांगितलं, त्याच्यानंतर शरद पवारांचं कुठेही स्टेटमेंट नाही, कुठे त्यांनी बोललेलं नाही. फक्त दादांच्या इथं फक्त लोक आले सांत्वना भेटायला, त्यावेळेस ते दादा जे लोक सांत्वना भेट द्यायला येत होते त्यावेळेस ते लोकांना भेटायचे. पण त्याच्यानंतर राज्यसभेची निवडणूक झाली, राज्यसभेवर ते खासदार झाले, तरीही त्यांचं अजूनही कुठले स्टेटमेंट आलेलं नाही आहे. मला सांगायचे की शरद पवार हे असे व्यक्ती होते ज्यांनी महाराष्ट्राचं अख्खं राजकारण चालवलं आहे. 30-40 वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या ते ठरवायचे. ते काँग्रेसमध्ये असताना सुद्धा काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरवायचे, आणि त्यांचे स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष झाला असताना सुद्धा आघाडीमध्ये तिकीट्स कोणाला द्यायचे ते ठरवायचे. त्यांच्या म्हणण्याला खूप महत्त्वाचं आहे तिकीट वाटपामध्ये, मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यायचं, मग कोणाला काढायचं, मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं शरद पवारांचं महत्त्व होतं. आता त्याच शरद पवारांना अजित पवारांची जागा बिनविरोध लढवा असं लोकांना आवाहन करावं लागतं, तरी काँग्रेस तिथे तळ ठोकून थांबते किंवा त्या ठिकाणी काँग्रेस तिथे शड्डू ठोकते. त्याच शरद पवारांना गुपचूप राहून मला राज्यसभेवर कसे काय पाठवतील, राज्यसभेच्या उमेदवारीचा राग काँग्रेसचा, कारण काँग्रेसला लढवायची होती राज्यसभा आणि तिथे कसं निवड, काँग्रेसकडे 16 सदस्य होते, 16 सदस्यावर राज्यसभेवर जाता येत नाही. 36. पण काँग्रेसला कोण समजावणार आहे? काँग्रेसला कोण समजावणार हा तर आता त्यांच्या सगळ्या नेत्यांनी बसून ठरवलं पाहिजे. ना शिवसेनेचा खासदार झाला असता,
ना काँग्रेसचा खासदार झाला असता ना शरद पवार गटाचा खासदार झाला असता. प्रत्येकाकडे नंबर्स नव्हते. 36-37 खासदारांचा नंबर लागत होतं, कोणाकडे पण नव्हतं. म्हणून ते तिघं एकत्र आले. त्या तिघं एकत्र आल्यामुळे शरद पवार साहेब राज्यसभेवर जाऊ शकले. शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिल्यामुळेच महायुतीने त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. नाहीतर मग कशाचा रागन शरद पवारांवर ते काय राग काढू शकतात, काय काढतील. शरद पवारांनी जवळपास आतापर्यंत काँग्रेस चालवलेली आहे त्यांच्या पक्षात नसताना सुद्धा. पण एकूणच महाविकास आघाडीच्या या भूमिकांमुळे भाजपला फायदा होतोय असं नाही वाटत? दोन सरळसोट दिसून येतं. दोन समोरासमोर जर विरोधकाच्या मधला समोरचा विरोधक जर कमजोर झाला असेल तर पुढच्या एका पार्टीला, पुढच्या एका पक्षाला त्याचं बटापण मिळणारच आहे, त्याची ताकद वाढणारच आहे. बघूया येत्या काळामध्ये कुठल्या पक्षाला यश येतं. आणि इथं राहुरी असो किंवा मग बारामती असो, इथला निकालसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. मुंबईतला एक विषय आहे, त्याच्यावरती पण आपण थोडी चर्चा करूया. रितू तावडे नवीन महापौर झालेले आहेत, चर्चेत असतात कायमच. आता अलीकडेच त्यांनी एक वक्तव्य केलं जैन मुनींच्या संदर्भामध्ये. जैन मुनींनी आशीर्वाद दिल्यामुळे आपला घसा बरा झाला असं त्यांनी एक स्टेटमेंट केलं. या स्टेटमेंटवरती तुमचं काय मत आहे आणि त्यानंतर जो वाद झाला त्याच्यावरती तुम्ही कसं विश्लेषण करा? नाही बा, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की माझा घसा दुखायचा, मग मी सगळे औषधं घेतले, बरा झाला नाही, मग मी जैन मुनींकडे गेले, मग त्यांनी मला सूचना केल्या, त्याच्यानंतर माझा घसा बरा झाला. त्याच्यानंतर विरोधकांनी, विशेषतः संजय राऊत झालं, शिवसेनेच्या ठाकरे गटातले लोक झालं, त्यांनी सांगितलं की तुम्ही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देता, अशी कुठं असतो का हे त्याच्यावरती अजून उत्तर देताना सांगितलं की तुम्ही प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धेशी जोडू नका. मी ज्यावेळेस जैन मुनींकडे गेले त्यावेळेस त्यांनी मला ओम म्हणायचा त्या ठिकाणी सल्ला दिला. मग मी ओम म्हणत गेले. ओम मध्ये एक तशी शक्ती असते, ओम जर आपण सतत म्हणत गेलो तर ओमचा उच्चार करत गेलो, घशाचा व्यायाम होतो आणि त्याच्यामुळे जे काही खरखर होती, जे काही दुखणं होतं तो कमी झाला, असं त्यांनी स्पष्ट माध्यमामध्ये येऊन सांगितलं. या निमित्ताने मला सांगायचं की आता प्रत्येक गोष्टीलाच अंधश्रद्धेसोबत जर जोडत गेलो तर मग आपल्या जे काही असं होतं, त्यांचं मत असं होतं की जैन मुनींच्या आशीर्वादाने घसा बरा झाला. तर ते क्लॅरिफिकेशनमध्ये ते असं म्हटलं की ओमचा उच्चार केला आणि मग ज्या काही आपल्या शरीरामध्ये ज्या काही एनर्जी क्रिएट होते त्यामुळं तो घसा बरा झाला, हे समजून येण्यासारखं आहे. पण त्याच्या आधी त्या ज्या म्हटल्या होत्या की आशीर्वाद दिल्यामुळे घसा बरा झाला, तर याच्यावरती आक्षेप आहे विरोधकांचा. नाही, आशीर्वाद म्हणजे काय, त्यांनी ओम म्हणायला सांगितलं, हेच आशीर्वाद आहे. आशीर्वाद काय असतो ना, ओम म्हणायला सांगितलं, हाच त्यांचा आशीर्वाद आहे. मग त्यांनी ओम म्हणल्या, त्यांचा व्यायाम झाला, घशाचा व्यायाम झाला, घसा दुखायचं कमी झालं. पण याच्यावरती अजून एक आक्षेप असा आहे की जे क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं त्यामध्ये त्यांनी खूप तीव्र स्वरूपाची टीका केली की संजय राऊतांच्या जिभेला हाड आहे का, किंवा मग त्यांच्या घरात आई बहिणी आहेत की नाही वगैरे. म्हणजे इतक्या टोकाला जाण्याची खरंच गरज होती? कारण त्या संजय राऊतांनी महापौरावर टीका करणं हे थोडं नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे ना. संजय राऊताला उत्तर देण्यासाठी, आणि हे चित्रा वायक झाल्या, रितू तावडे झाल्या, ह्या आक्रमक स्वभावाचे आहेत. हे प्रत्येक गोष्टीला असं गुळमिळ बोलत नाही, हे सडेतोड बोलत आहेत. त्यामुळे यांनी पहिलाच त्यांचा अटॅक त्याच्यावर संजय राऊतांवर करून दिला, विरोधकांना करून दिला. यांचं काय, अटॅक हेच बचावाचं त्याचं एक साधन आहे, ते अटॅक करतात. ही त्यांच्या स्वभावाची गोष्ट आहे, त्यांच्या राजकारणाची स्टाईलची गोष्ट आहे ती. नाही, पण या निमित्ताने अजून एक म्हणजे माझ्यासारखेला प्रश्न पडतो की रितू तावडे ह्या मूळ काँग्रेसच्या आहेत, मग ही आक्रमकता आली कुठून? नाही, काँग्रेसचे सोडून जवळपास 14-15 वर्ष झाले. 12मध्ये काँग्रेस. त्यामुळे काही लोक तर काल भाजपमध्ये येऊन भाजपची भाषा बोलायला लागते. त्यामुळे ते सगळे 12-15 दिवस झाले, 12-15 वर्ष झालेत, त्याच्यामध्ये तर भाजपचे गुण त्याच्यामध्ये येणं साहजिकच आहे. ओके, चला मुंबईतून आपण थोडा आता दिल्लीत जाऊया. दिल्लीतला एक विषय सध्या खूप चर्चेत आहे. राघव चड्ढा नावाचे एक खासदार आहेत आपचे, आणि त्यांना त्यांच्याच पक्षाने बोलण्यावरती कंट्रोल केलं आहे त्यांच्या. म्हणजे त्यांना कुठली तरी एक समिती आहे, त्या समितीमधून सुद्धा त्यांना बाजूला सारलं आहे आणि त्यांचे काही आक्षेप आहेत. म्हणजे राघव चड्ढा हे प्रश्न उपस्थित करत नाहीत असं त्यांचं मत आहे आपचं. तर याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? नाही, कसं असतं की उद्धव ठाकरेचा पक्ष असू द्या, शरद पवारांचा पक्ष असू द्या, समाजवादी असू द्या, लालू प्रसाद यादवचा पक्ष असू द्या, हे जे पक्ष आहेत ना, एक कुटुंब आणि एक व्यक्ती केंद्रित पक्ष आहेत. याच्यामध्ये काय असतं ना की आपल्या पक्षामध्ये तो जो कुटुंब सांगेल, तो जो एक नेता सांगेल, त्याच गोष्टी झाल्या पाहिजे. आता आम आदमी पक्षामध्ये आणि राघव चड्ढाच्या केसमध्ये काय झालं आहे की ज्या वेळेस आम आदमी पक्षामध्ये थोडंसं चलबिचल झाली, आम आदमी पक्षातील नेत्यांवर कारवाई झाली, आम आदमी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये नेलं, अरविंद केजरीवाल असेल, त्यांचे मनीष सिसोदिया असतील, असे जे नेते होते, जैन वगैरे लोक असतील, हे लोक जेलमध्ये गेले. त्या संघर्षाच्या काळामध्ये राघव चड्ढा
आम आदमी पक्षाच्या बाजूने बोलले नाहीत असं बऱ्याच ते लोकांचं लंडनमध्ये गेले होते शस्त्रक्रिया करायला. हां बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे की तुम्ही पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल संकटात असताना, मनीष सिसोदिया संकटात असताना, पक्षाचे नेते संकटात असताना तुम्ही पक्षाची बाजू लावून नाही धरली, तुम्ही त्यांच्या वतीने बोलला नाहीत. बरं, त्याच्या आधी ह्या सगळ्या घटनाच्या आधी राघव चड्डा एक उच्च शिक्षित आहेत, परदेशातून शिकून आलेत, CA का त्यांचं काहीतरी शिक्षण झालेलं आहे, त्यांनी चांगलं प्रॅक्टिस पण केली. पण ह्या जे इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जे मुवमेंट आहे, ह्या मुवमेंटमध्ये ते अरविंद केजरीवालसोबत जोडले गेले आणि अरविंद केजरीवालाचे विश्वासू झाले. बरं मीडियामध्ये येणं, माध्यमामध्ये येणं, अरविंद केजरीवाल असतील, पक्षाची आम आदमी पक्षाची भूमिका मांडणं हे त्यांना चांगलं जमतं. इंग्लिश स्पीकिंग, हिंदी स्पीकिंग ऑडियन्ससोबत जोडून घेणं, हिंदी स्पीकिंग ऑडियन्सला सांगणं, हे राघव चड्डाने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. म्हणूनच त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. आता राज्यसभेची खासदारकी मिळाली नंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्या गोष्टींमध्ये राघव चड्डाने अरविंद केजरीवालची साथ नाही दिली, अरविंद केजरीवालशी बोललं नाही, लंडनमध्ये जाऊन बसले, हा त्यांच्यावरती आम आदमी पक्षाच्या अंतर्गत एक काय म्हणू आपण त्याच्यावरती आरोप होत असतात. बरं, आत्ता मागच्या काही दिवसांपासून राघव चड्डा राज्यसभेमध्ये बोलत आहेत. काय विषय बोलत आहेत? डिलिव्हरी बॉयचे विषय बोलत आहेत, मोबाईलचा डेटा जो संपतो त्याचा काय होणार तो बोलत आहेत, पब्लिक इंटरेस्टचे विषय बोलतात. बरं, मला आश्चर्य वाटतो की त्यांच्या तुम्ही सोशल मीडियावर जा, मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत त्यांच्या सोशल मीडियाच्या, त्यांच्या रीलमध्ये. त्यांची जे स्पीच, जे ते बोलतात, जे संसदेमध्ये बोलतात, जे सभागृहामध्ये बोलतात, जे बाहेर बोलतात, त्याच्या एक रीलला, एक व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत, मिलियन्समध्ये लाईक्स आहेत. आश्चर्य वाटतो एवढं सगळं कुठून होणार? बरं, साहजिकच आहे की पक्षाचा मेन नेता कोण आहे, कन्व्हेयर कोण आहे त्या ठिकाणी? अरविंद केजरीवाल आहे. आता ते जेलमधून बाहेर आले, पण जेलमधून बाहेर आल्यानंतर त्या सगळ्या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. माध्यमामध्ये आलं की सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही वगैरे वगैरे त्यांनी सगळं सांगितलं. या सगळ्या मुवमेंटमध्ये राघव चड्डा कुठेच नव्हते. त्यांना वाटतं की राघव चड्डा ही आपली वेगळी लाईन ओढत आहेत, पक्षाची लाईन घेत नाहीत, ही त्यांची वेगळी लाईन ओढत आहेत. पण ह्याच्यामधून राघव चड्डाची लोकप्रियता वाढायला लागली. मग अरविंद केजरीवाल आणि त्याच्या पक्षाच्या सगळ्या लोकांना वाटायला लागलं की आता हा आपल्या पुढं जाईल, हा पक्षाचा ऐकेल नाही, पक्षाचा ऐकणार नाही, त्यामुळे हा वेगळा विचार करेल आणि पुढं चालून आपल्या हातातून निघून जाईल. आता आपल्या हातामध्ये काय? आपल्या हातामध्ये एकच आहे की हा जो सभागृहामध्ये बोलतो त्याला आपण थोडं बोलणं कमी करायचं. म्हणून त्याने सेक्रेटरीला लिहिलं की याला वेळ देऊ नका, आम आदमी पक्षाचा जो काही स्लॉट आहे ते त्याला देऊ नका, म्हणजे जेणेकरून हा बोलणारच नाही, ना रहेगा बास ना बजेगी बासरू, अशा प्रकारचे ते झालं. नाही, पण ही भूमिका अयोग्य नाही वाटत का? आपल्याच पक्षाचा एक नेता आहे आणि त्याला बोलूच देऊ नका असं सांगणं. मी म्हटलं ना, हे एक छत्री कार्यक्रम, हे जे पक्ष आहेत ना, एक कुटुंब, एक नेता, जे पक्ष ना, ह्या पक्षामध्ये असेच प्रॉब्लेम असतात. आणि हे असे प्रॉब्लेम्स मोठ्या राष्ट्रीय पक्षामध्ये तुम्हाला दिसणार नाहीयेत. दिसतील, एखाद्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घेतील, पण ते कलेक्टिव्हली घेतात. इकडं तसं नाहीये. तुम्ही दिसण्यासारखं ना, लोकांना इनसिक्युरिटी येतेच ना की बाबा अरविंद केजरीवालच्या पुढं जर राघव चड्डा जात असेल, अरविंद केजरीवालांपेक्षा जर राघव चड्डाला महत्त्व जास्त वाढलं असेल, माध्यमामध्ये प्रेझेंट जास्त झाला असेल, तर मग त्यांना इनसिक्युरिटी येणार झालं. त्यांनी पत्र दिलं, राघव चड्डांनी पण याच्यावरती येऊन प्रतिक्रिया दिली. मी लोकांचे मुद्दे बोलतोय तर आम आदमी पक्षाला वाईट वाटायची काय गरज आहे? मला आम आदमी पक्षाने याचं उत्तर द्यावं. मी काही चुकीचं बोललो का? मी लोकांच्या हिताचेच बोललोय. तर असं आहे की एकंदरीत चित्र असे की राघव चड्डा येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पक्ष सोडून दोन्ही राष्ट्रीय पक्षापैकी कुठल्यातरी एका पक्षामध्ये जाईल आणि आपलं राजकीय करिअर पुढं ते नेईल, असं प्रत्येक राजकीय लोकांचं म्हणणं आहे. पण विशेषतः अधिक लोकांचं म्हणणं आहे की तो भाजपमध्ये येईल. तर भाजपने त्यांना घेईल का नाही घेईल तो नंतरचा विषय. हे फक्त अंतर्गत इनसिक्युरिटीमुळे राघव चड्डाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये बोलण्यापासून बंदी आणली गेलेली आहे. राघव चड्डांनी पण याच्यावरती त्या ठिकाणी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. पण अजूनही ते लोकांचे विषय मांडण्याचं सोडत नाहीये. ते लोकांचे विषय मांडतायत हे खरं आहे, पण ते भाजपाच्या विरोधात प्रखर भूमिका घेत नाहीत हे सुद्धा खरं आहे. तर आता तुम्ही जसा उल्लेख केला तसं कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षात जातील तर अशी चर्चा आहे की ते भाजपच जातील. नाही, बरोबर. आणि ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे की ते थेट सरकार विरोधात बोलत नाही, पण ते लोकांच्या विषयी बोलतात, ते यंत्रणेविरोधात बोलतात. जी यंत्रणा आहे, जे लोक आहेत त्यांना बोलतात. सरकारवर ते कधी पण त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ना टेलिकॉमच्या संदर्भात किंवा इतर डिलिव्हरी बॉयच्या वगैरे तुम्ही आता जे सांगितलं ते, त्यात अजून काही ठोस असं काहीच झालेलं नाहीये. नाही, पण त्यांनी मुद्दे तरी मांडलेत. हे कसं आहे ना की लोकांना वाटतं की आमचा विषय कोणीतरी मांडला पाहिजे आणि ते त्या पद्धतीने मांडतात सुद्धा. त्यांच्याकडे स्किल आहे, त्या पद्धतीने ते मांडतात आणि मिलियन्समध्ये लोक बघतात, त्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. ओके, बघूया येत्या काळामध्ये राघव चड्डा नेमकं काय डिसिजन घेतात आणि आप त्यांच्या बाबतीत काय डिसिजन घेत होते. आज राज्यातले असो किंवा मग केंद्रातले वेगवेगळे विषय आणि त्यावरती तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल आभार.
प्रेक्षकांनो, आपल्या आजच्या पॉलिटिकल मूडच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पण आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं आमचे जे काही विविध व्हिडिओ आहेत आणि पॉलिटिकल मूडचा हा जो काही एपिसोड आहे त्याबद्दल तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.